कानबाई व रानबाई या दोनही देवतांचे पूजन खानदेशातील अहिर लोक साधारणतः 4000 वर्षापासून करत असावे असा एक अंदाज आहे. अहिर कृष्ण भक्त होते व गोपालन हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. अहिराणी ही अहिरांची मूळ भाषा व या भाषेचा इतिहास सुद्धा 5000 वर्षापूर्वीचा आहे. अहिरांची अर्थात यादवांची 5000 वर्षापूर्वीची लिलावर्षी भाषा आणि सध्या बोलली जाणारी अहिराणी भाषा यांच्यात बरेचसे साम्य आहे. खरी तालुक्यातील बलसाने गावातील बारादेवी मंदिर हे अहिरवंशी लोकांनी स्थापित केलेले आहे आणि इथे राधा रानबाई व चंद्रावली रानबाई यांना त्यांच्या सखींसह पूजले जाई. हे बलसाने गाव म्हणजे उत्तर प्रदेशातील ब्रजमंडळातील बलसाना राधाराणीचे गाव याच गावाचे प्रतिरूप आहे असं मानलं जातं. मित्रांनो, आपण आता जे समोर पाहतोय स्क्रीनवर ते बलसाने येथील राधाराणी यांचे असलेले मंदिर आहे. याच मंदिरामध्ये राधाराणी यांची पूजा त्यांच्या सखींसोबत होते. या मंदिरामध्ये 10 असे गर्भगृह आहेत आणि त्यामध्ये त्यांच्या सखींची पूजा राधाराणींसोबत होते. हे मंदिर यादवांच्या काळात बांधले गेलेले आहे आणि यादव हे कृष्ण भक्त असल्याने त्यांनी या ठिकाणी कृष्णाची प्रिय सखी राधा हिची मंदिराची स्थापना केलेली आहे आणि प्रति बलसाने गाव या ठिकाणी त्यांनी तयार केलेलं आहे. त्याच पद्धतीने काही अभ्यासकांचं म्हणणं असं आहे की हे जे प्रस्तुत मंदिर आहे हे मंदिर कदाचित भगवान विष्णू यांचे असावे. तर तशा पद्धतीचे काही पुरावे या ठिकाणी आपल्याला दिसतात. आता आपण समोर जी मूर्ती पाहतोय ही भगवान विष्णू यांची मूर्ती असून या मूर्तीच्या बाह्य अंगाला आपल्याला विष्णू भगवंतांनी घेतलेले दशावतार दिसत आहे. वरती सर्वात वरती कल्की अवतार हा आपल्याला दिसतोय या ठिकाणी. अशा पद्धतीचे पुरावे आपल्याला या ठिकाणी दिसतात. त्याच पद्धतीने अभ्यासकांचे म्हणणे असे सुद्धा आहे की ही मूर्ती जी आहे ती मूळ गाभाऱ्यातील असावी, कारण मूळ गाभाऱ्या शेजारी 10 असे गर्भगृह आहेत आणि ते 10 गर्भगृह जणू भगवान विष्णूंच्या दश अवताराचे प्रतीक असावे व बाहेरील जे 2 गर्भगृह आहेत त्या ठिकाणी एका बाजूला भगवान गरुड व एका बाजूला भगवान हनुमंत असावे असं म्हटलं जातं. हे पहा, एवढे वर्ष जुनं बांधकाम कंस्ट्रक्शन असून सुद्धा हे मंदिर अतिशय छान आणि सुबक दिसत आहे. या ठिकाणी आपल्याला पडक्या मंदिराचे काही अवशेष दिसत आहेत. त्याचा चौथरा आपल्याला दिसतोय. वरती या मंदिराच्या वरती सध्याच्या काळात केलेला घुमूट आपल्याला दिसतोय, कारण आज रोजी या मंदिराला कानबाई मातेचं मंदिर म्हणून ओळखलं जातं. आपल्याजवळ ठोस असे पुरावे नसल्या कारणाने आपण निश्चित सांगू शकत नाही की हे मंदिर कानबाई मातेचं आहे किंवा दशावताराचं. या ठिकाणी पहा, यादव काळातीलच असलेला हा वीरगड आपल्याला पाहायला मिळतोय. या वीरगडावर या ठिकाणी आपल्याला महादेवाची पिंड असून त्याची पूजा करणारे सुद्धा दिसत आहेत. त्याच पद्धतीने आपण जर याचं सखोल असं अजून निरीक्षण केलं तर आपल्याला दिसतंय, पहा, महादेवाची पिंडीची पूजा अर्चना चालू आहे या ठिकाणी. त्याच पद्धतीने पहा, या ठिकाणी एक जो सैनिक आहे तो सैनिक जो घोडा आहे त्याला एक तर काबू करण्याचा प्रयत्न करत असावा किंवा त्याला तो आघात पोहोचवण्याचा प्रयत्न करत असावा. या ठिकाणी जो वीर आहे त्या वीराने त्याच्या शत्रूच्या अंगावर घोडा घातलेला आहे आणि या प्रतीकातून दाखवण्याचा प्रयत्न असा आहे की त्याने त्याच्यावर विजय मिळवलेला आहे. त्याच पद्धतीने शक्तीचं प्रतीक असलेला गज आणि हा गजसुद्धा या ठिकाणी आपल्याला
एका शत्रूच्या अंगावर पाय ठेवलेला दिसत आहे. त्यावर एक तेव्हा त्याच्याच खाली आपल्याला एक पंक्ती दिसते आहे, त्याच्यामध्ये सैनिक उभे आहे आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या शत्रूच्या उरावर जणू पाय ठेवलेला आहे आणि ते सांगताय की आम्ही यांच्यावर विजय मिळवलेला आहे. पहा, अतिशय छान असं प्रतीक या ठिकाणी आपल्याला दिसतंय आणि आपण भाग्यवान आहोत की अशा छोट्याशा शबलसेने गावामध्ये एवढ्या चांगल्या प्रकारचा वीरगड आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, मी यापूर्वी इतका छान वीरगड पाहिलेला नाही. हा वीरगड पाहिल्यानंतर मन अतिशय प्रफुल्लित होतं आणि जेव्हा आपण आतमध्ये प्रवेश करतो तर त्यामध्ये आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला समोर जे दिसतंय पहा, ते गर्भगृह आहे आणि गर्भगृहात घुसण्याच्या अगोदरच दोन मूर्ती आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी एक गर्भगृह आहे. कदाचित या ठिकाणी रक्षक देवता भगवान हनुमंत या बाजूला असावे. या ठिकाणी एक मूर्ती आहे, मात्र ही मूळ मूर्ती नसावी असं मला वाटतं, कारण त्या ज्या मूर्त्या आहेत त्या थोड्याशा भग्नावस्थेतील आहे किंवा आजूबाजूची जी मंदिराची भग्नावस्था झालेली आहे त्या भग्नावस्थेतील मंदिरातील या मूर्त्या असाव्या असं माझा अंदाज आहे. तेव्हा यादव काळातील स्ट्रक्चर जे आहे त्याचे नमुने ज्या पद्धतीने इतर ठिकाणी आपण पाहतो तशाच पद्धतीचं कोरीव काम आणि खोदकाम या ठिकाणी केलेलं आहे. काळ्या अशा दगडावर केलेले हे कोरीवकाम. हा दुसरं गर्भगृह. या ठिकाणी आपल्या विष्णूचे जे वाहन आहे गरुड भगवंत यांची मूर्ती असू शकते. मात्र आज रोजी त्या ठिकाणी एका असं पलघड झालेली सामान तीर ठेवलेलं आहे. मला असं वाटतं की हे जे आपले स्मारक आहे या स्मारकांकडे ज्या पद्धतीने पुरातत्व विभाग लक्ष देत आहे ते पुरेसं नाही आहे आणि पुरातत्व विभागासोबतच आपण सर्वांनी मिळून आपले हे जे धरोहर आहेत हे धरोहर सांभाळण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे. कारण मित्रहो, जेव्हा यादव हे खानदेशात आले आणि त्यांनी खानदेशामध्ये आपलं प्रस्थान वाढवलं त्याच काळात बनवलेलं हे मंदिर आहे. एवढं प्राचीन वारसा आज रोजी आपण पाहतोय आणि हा वारसा जपणं हे आपलं कर्तव्य आहे. याच मंदिराला लोक बारादेवी मंदिर असे सुद्धा म्हणतात. काही अभ्यासकांचं म्हणणे असे आहे की हे बारादेवी मंदिर आहे आणि ही जी समोर आपल्याला दिसते लाल रंगाची आणि हिरवं पातळ घातलेली अशी मूर्ती हे पहा समोर गर्भगृहात, तर ती कानबाई मातेची आहे असं म्हटलं जातं. आता आपण मंदिराच्या सभामंडपात आलेलो आहोत आणि सभामंडपातच आपल्याला आता या ठिकाणी जवळजवळ 10 असे गर्भगृह दिसतील. या ठिकाणी यक्ष दिसत आहेत आपल्याला आणि त्यांनी या मंदिराचा जो भार आहे तो भार आपल्या खांद्यावर पेललेला आहे. पहिलं गर्भगृह, दुसरं गर्भगृह, त्यात पण एक मूर्ती ठेवलेली आहे, मात्र ती कुठली आहे हे सांगता येत नाही. अशाच पद्धतीचं सेम असं कोरीव काम प्रत्येक जे गर्भगृह आहे त्या गर्भगृहावर केलेलं आपल्याला दिसतं पहा. आणि आपण हा जो खांब आहे त्या खांबावर सुद्धा इथं यक्ष आहे. पूर्वी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये यक्ष जे आहेत त्या यक्षांचे प्रतीक असे केले जायचे जेणेकरून ती जी वास्तू आहे त्या वास्तूचं रक्षण हे वाईट शक्तींपासून व्हावं आणि हाच हेतू त्या काळात आहे किंवा होता. हा पुढील गर्भगृह आपण पाहतोय 3 नंबरचे. या ठिकाणी एका देवतेची मूर्ती दिसते, मात्र निरीक्षण करून आपल्याला ती देवता कुठली आहे हे ढोबळमानाने सांगता येईल, पण निश्चित असं सांगता येणार नाही, कारण मूर्ती ही बरीच प्रमाणात भग्न झालेली आहे. हे पहा त्या पुढील गर्भगृह. या ठिकाणी भगवान शंकर माता पार्वती असलेली ही मूर्ती आपल्याला कदाचित या ठिकाणी दिसते. मात्र आपण
ठामपणे असं या ठिकाणी सांगू शकत नाही. कारण कसं आहे, इतिहास सांगायचा म्हटला तर इतिहासाला ठोस असे पुरावे लागतात. इतिहास हा कल्पनेच्या आधारावर आपण सांगू शकत नाही. या ठिकाणी एक भगवंत दाखवलेले आहे आणि त्यांचे जे पाईक आहे किंवा जे सेवक आहे ते त्यांना हवा घालत आहे, अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला दिसतंय. इथून वरती सुद्धा सारख्या पद्धतीचं नक्षीकाम कोरीव काम या ठिकाणी आपल्याला प्रत्येक गर्भगृहाच्या बाहेर केलेलं दिसतंय. इथून एक गणपतीरायाची मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसते. जेव्हा आपण इथून पुढे जातो परत एक पुढचं गर्भगृह, अशा पद्धतीचे 10 गर्भगृह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. ही माता चंडिकेची मूर्ती असावी असा माझा अंदाज आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी पुरातन मंदिरामध्ये आपल्याला चंडिकेची मूर्ती पाहावयास मिळते ती अशाच स्वरूपाची आहे. पहा, पुढील गर्भगृहाकडे आपण वळतोय. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याही ठिकाणी आपल्याला एक देवतेची मूर्ती पाहावयास मिळते. पहा, याही देवतेच्या हातात आपल्याला गदेसारखा शस्त्र दिसतंय. पहा मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की या काळोखात हे आम्हाला काय दाखवण्याचा प्रयत्न करताय. मात्र माझा एकच प्रयास आहे. हे पहा, सेम कोरीव काम. या ठिकाणी यक्ष, मात्र त्याच्या चेहऱ्यावरील भाव वेगळे आहे. पुढील गर्भगृह, यामध्ये सुद्धा एक भग्नावस्थेतील अशी छोटीशी मूर्ती आहे. ही कुठल्या देवतेची आहे किंवा राधा राणी हिच्या ज्या सखी आहेत त्या सखींची ही मूर्ती असावी. बारीक असं नक्षीकाम. हे बघा, याच्या हातामध्ये इथे शस्त्र दिसतंय, आपल्याला ढाल दिसतंय, आणि तरी सुद्धा तो जे छत आहे ते त्याने पेलून धरलेलं आहे आणि सांगण्याचा एक प्रयत्न करतोय की एखादी कुठलीही दृष्टशक्ती जर माझ्यासमोर आली तर मी तिचा सर्वनाश केल्याशिवाय राहणार नाही, असं पहा एकदम. आणि त्याच्या चेहऱ्यावरील भाव पहा, असे शांत असा चेहरा आणि निर्विकार असा भाव त्याच्या चेहऱ्यावर आहे. परत पुढील देवतेची मूर्ती आपल्याला गाभाऱ्यात दिसते. या ठिकाणी जे भाविक आहे ते भाविक श्रद्धेने या मंदिरात येत असतात. या मंदिरामध्ये आम्ही जेव्हा प्रवेश केला तेव्हा जी लाईट होती, विद्युत पुरवठा खंडित झालेला होता. काही काळानंतर तो आला, मात्र तरीसुद्धा अंधार असल्यामुळे, पुरेसा प्रकाश नसल्यामुळे कृत्रिम प्रकाशाच्या साहाय्याने आपण इथे चित्रीकरण करतोय. तर हे चित्रीकरण तुम्हाला निश्चितच आवडेल अशी मी आशा करतो. कारण की मित्रांनो, आम्ही जेव्हा उन्हाळ्यात या ठिकाणी आलो तर 42 अंश तापमानमध्ये आम्ही आलो. पहा मित्रांनो, हे जे समोर दिसतंय आपल्याला, हे कानबाई मातेची मूर्ती. त्याच पद्धतीने सभामंडपातील वरती असलेलं हे कोरीव काम पहा, अतिशय छान असं कोरीव काम आहे. या ठिकाणी लहान लहान अशा मूर्त्या त्यांनी अंकित केलेल्या आपल्याला दिसतात. अपूर्ण प्रकाशाअभावी आपल्याला कॅमेऱ्यात जेवढं कॅप्चर करता येते तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र मूळ हेतू तुम्ही लक्षात घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आपला हेतू एकच आहे की ही जी आपली संस्कृती आहे या सांस्कृतिक वारशांचं जतन कुठेतरी झालं पाहिजे. आणि आज रोजी आपण आर्किटेक्चरकडे गेलो आणि एवढ्या पद्धतीचं छान पद्धतीचं नक्षीकाम करायला मातेचं दर्शन अतिशय छान पद्धतीने आपल्याला होत आहे. या ठिकाणी परत आपल्याला एक देवकोष्टक दिसतंय आणि या बाहेर वराह अवताराचं चित्रीकरण आपल्याला दिसतंय. परत विद्युत पुरवठा खंडित झाला. या ठिकाणी वराह अवतार आपल्याला दिसतोय आणि एक सेविका त्याला हवा करताय पंख्याने. छोट्या छोट्या शिल्पांमधून आपल्या भावना
चित्रकाराने व्यक्त करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्याच पद्धतीने समोरील बाजूत पहा, या ठिकाणी देव जे कोष्टक आहे या ठिकाणी आपल्याला हिरण्यकश्यपूचे पोट फाडत असलेला नरसिंह दिसतोय. आणि मित्रांनो, या सर्व गोष्टीवरून आपण असंही सुद्धा म्हणू शकतो की हे जे मंदिर आहे ते कानबाई मातेचं नसून विष्णूचं असावं आणि विष्णूचे दशावतार या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मात्र बारीक छोटीशी मूर्ती असून सुद्धा त्या मूर्तीतील भाव आपल्याला परिपूर्ण असे दिसत आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला आता आपण गाभाऱ्याकडे वळतोय आणि मूळ गाभाऱ्याच्या बाहेर जे द्वार आहे त्या द्वारावर पहा, अतिशय छान असं बारीक नक्षीकाम आहे आणि त्याच्यातून त्या शिल्पातील ज्या भावना आहे, त्यांच्या चेहऱ्यावरील ज्या हावभाव आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न शिल्पकाराने अतिशय उत्तम प्रकारे केलेला आहे. या ठिकाणी पहा, आपण नेमके गर्भगृहात पोहोचलो आणि गर्भगृहात पोहोचल्यानंतर विद्युत पुरवठा या ठिकाणी आता खंडित झालेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला अपूर्ण प्रकाशात असं चित्रीकरण होत आहे. आपण इथून बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर पहा, आपल्याला एक देवीची मूर्ती या ठिकाणी दिसते आणि ही देवता आहे किंवा देवताच आहे आणि या देवतेने आपल्या अंगावर आभूषण परिधान केलेली आहे. सुबक अशी देह बोली या मूर्तीची आपल्याला दिसते आणि वक्षस्थल असल्यामुळे आपण ही श्रीदेवता आहे असे संबोधू शकतो. मूळ मंदिराच्याच शेजारी असलेलं हे छोटंसं मंदिर आहे आणि या छोट्याशा मंदिरामध्ये ही छान अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. आणि हे जे समोर दिसतंय मित्रांनो, हे सुद्धा एक भग्नावस्थेतील असलेलं मंदिर आहे आणि परत या ठिकाणी हे मंदिर कानबाईचं असण्याचे सुद्धा सबूत आपल्याला दिसतात. आणि ते म्हणजे पहा, ही जी मूर्ती आहे ही मूर्ती रानबाईची मूर्ती आहे. याला खानदेशामध्ये रानबाईची मूर्ती असे म्हणतात, कारण बऱ्याच लोकांच्या देव्हाऱ्यामध्ये आपण जर रानबाईची मूर्ती पाहिली तर अशाच पद्धतीची मूर्ती पाहावयास मिळते. आणि हे जे तिच्या शेजारी चक्र आपल्याला दिसतंय, या चक्रा पद्धतीने जो कानबाईचे रोट आपल्या जेव्हा असतात आणि त्याच्यानंतर जेव्हा मोठा देव होतो तेव्हा तशाच पद्धतीचं चक्र त्या पूजा त्या देवांची केली जाते. पहा, रानबाईची मूर्ती, तिच्या मांडीवर एक बाळ आहे आणि काही लोक, स्थानिक लोक हिला खोकली माता असं सुद्धा म्हणतात. पण ही एक मातृदेवतेची मूर्ती त्यांनी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा, वनस्पतीची जी पाने आहेत ती आपल्याला आजूबाजूला दिसत आहेत आणि त्यावरूनच ही रानबाईची मूर्ती आहे असं आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीच्या मूर्ती तुम्हाला खानदेशातील प्रत्येक देव्हाऱ्यामध्ये रानबाईच्या मिळतील, कारण कानबाई आणि रानबाई या दोन देवतेंची पूजा खानदेशात मोठ्या प्रमाणावर होते. भग्नावस्थेतील असलेलं हे मंदिर आपण आता पाहतोय आणि आज रोजी फक्त या मंदिराचा जो अवशेष आहेत ते आपल्याला दिसत आहेत. त्यावरील जे छत आहे ते पूर्ण भग्न झालेलं आहे. जो गाभारा आहे तो पूर्ण तुटलेला आहे आणि बलसानेसारख्या छोट्याशा गावामध्ये इतिहासाचा एवढा मोठा वारसा असणं ही एक मोठी गोष्ट आहे. पहा, ही पिंड आपल्याला दिसते, कदाचित ही याच मंदिरातील असावी. पण आता समोर जे आपण पाहतोय तर हे जे आहे हे वराह मंडप आहे आणि या मंडपामध्ये जी मूर्ती आपल्याला दिसते ती आहे वराहाची. कारण आपण जर शेंदुर्णी या गावचं त्रिविक्रमाचं मंदिर पाहिलं तर त्या ठिकाणी अशाच पद्धतीचा मोठा वराह आपल्याला पाहायला मिळतो
तो त्रिविक्रमाचं मंदिर तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता शॉर्ट व्हिडिओमध्ये. त्यात असाच वराह आपल्याला पाहायला मिळतो. ह्या मूर्ती कदाचित दुसऱ्या ठिकाणी उचलून इथे ठेवलेल्या असाव्या, कारण या वराह मंडपाच्या नाहीत, हे आपल्याला उघड दिसतं. याच वराह मंडपानंतर समोरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी देवीचं मंदिर आहे. याला देवीचं मंदिर म्हणून संबोधलं जातं. पहा, भगवान गणेशची मूर्ती भग्नावस्थेत. त्याच पद्धतीने या ठिकाणी पायऱ्यांना सिमेंट लावलेलं दिसतंय आणि कुठेतरी संवर्धन करण्याचा प्रयत्न हा स्थानिक प्रशासन किंवा सरकार किंवा स्थानिक लोक यांच्याकडून केलेला आपल्याला दिसतोय. मात्र या ठिकाणी पहा, छान असं नक्षीकाम या खांबांवर आहे. या ठिकाणी भग्न अवस्थेत ही जी मूर्ती ती आपल्याला, हे शिल्प जे आहे ते आपल्याला दिसत आहे. आणि परत या मंदिरात भग्न अवस्थेतील अशी शिवपिंड आपल्याला ठेवलेली दिसते. मात्र काही लोकांच्या म्हणण्यानुसार हे माता देवीचं मंदिर आहे, परंतु हे इथे शिवपिंड असल्यामुळे आपण निश्चित असं काहीच सांगू शकत नाही की हे मंदिर कुठलं आहे. आणि याविषयी अभ्यासकांनी सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्याला उपलब्ध माहिती याची झालेली नाही आहे. पहा, सिमेंट वगैरे लावून या ठिकाणाचा जो परिसर आहे तो वाचवण्याचा, म्हणजे जो ढासळला नको पाहिजे हा भाग, याचा प्रयत्न पुरातत्व विभागाने केलेला दिसतोय. मित्रांनो, जे मंदिर आता आपण पाहिले त्याच मंदिराच्या थोड्या अंतरावर जर आपण आलो आणि थोड्या अंतरावर येऊन रस्त्यावरून बरंच एक आपल्याला वास्तू दिसते आणि त्या वास्तूची नोंद पुरातत्व खात्यामध्ये एक मठ म्हणून आहे. पहा, तर ती ही वास्तू आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपण जेव्हा प्रवेश करतो, प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी शिलालेख दिसतोय आपल्याला. हा प्राचीन भाषेत आहे आपल्या, कदाचित ही मोडी भाषा असावी. इथे 1186 हा 06 दिसतोय, पण इथल्या जे एका व्यक्तीने मला सांगितलं की तो 06 नसून 86 तो आकडा असावा. किंवा हे सुद्धा एक अधिक प्राचीन मंदिर असावं असं शक्यता नाकारता येत नाही. आणि या सर्व माहितीचा अभ्यास पाहता आपल्याला एक गोष्ट सांगू शकतो की पळसाणे हे जे गाव साक्री तालुक्यातील जिल्हा धुळे किती संपन्न असा ऐतिहासिक वारसा या गावाला लाभलेला आहे. आणि इथून जर आपण पुढे पाहिलं तर त्या ठिकाणी पाहते मंदिरांचा समूह, ज्या ठिकाणी आपण कानबाई मंदिर किंवा विष्णू मंदिर ज्याला आपण म्हणतो ते पाहिलं तर ते परिसर, आणि त्याच्याच पुढे तिकडच्या बाजूला आपण गावात गेल्यानंतर आपलं शिव मंदिर पाहायला भेटतं. तर अशा पद्धतीने मित्र हा यादवकालीन बरगच असा वारसा या गावाला लाभलेला आहे. आणि इतिहासामध्ये या गावाचं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण असेल यात काही शंका नाही.